आज आम्ही निघालो होतो ऋषिकेशला घेऊन फिरायला. बरेच दिवस झाले होते फिरायला जाण्याची. ऋषिकेशची इच्छा अपूर्ण राहिली होती. तर निघताच उत्तम निसर्गाचा देखावा पाहायला मिळाला. त्यानंतर आम्ही पोचलो लोणावळा डॅम येथे. तेथे ट्रॅफिकच्या रांगाच लागलेल्या होत्या. पण ट्रॅफिकची आपल्याला आता सवयच करून घ्यायला हवी, कारण कुठेही गेले तरी ट्रॅफिकला सामोरे जावे लागतेच. तर ट्रॅफिक आपल्यासाठी आता नॉर्मल झाले आहे, कॉमन झाले आहे. आणि लोणावळ्यात गेल्यानंतर वातावरण खूप स्वच्छ होतं. आकाश निळं आणि पांढरं शुभ्र दिसत होतं. त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर गर्द झाडी लागली आणि आपण टायगर पॉईंटच्या दिशेने चाललोय ह्याची खात्री झाली. ओल्या वाटा आणि हिरवी झाडे आमच्या आनंदात अजूनच भर घालत होती. आणि फायनली आम्ही पोचलो ज्या पॉईंटला आम्हाला जायचे होते, ते म्हणजे टायगर पॉईंट. तिथला निसर्ग पाहून मंत्रमुग्धच झालो. आणि तिथे व्हिडिओ काढण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. वाऱ्याचा वेग इतका होता की बोलण्याचं एकमेकांना काही ऐकू येत नव्हतं. आणि माझ्याबरोबर होता ऋषिकेश. आणि ऋषिकेश तो सुळा दाखवत होता डोंगराचा. त्या सुळ्याचं नाव माहीत नाही, पण ऋषिकेश फक्त शांत उभा राहून बघत होता. आणि तेवढ्यात त्याला एक झरा दिसला. झऱ्यात पाणी एकदम शुद्ध होतं, अगदी पिण्यायोग्य, एकदम शुद्ध पाणी. आणि त्या पाण्यात त्याला दगड टाकण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर आम्ही पश्चिमेकडले काही फोटो घेतले. खाली काही गावं दिसत होती. माझ्या मते ते खोपोली किंवा इतर गावं असणार. एक नदी गच्च भरून वाहत होती आणि हा देखावा अत्यंत दुर्मिळ असा होता. त्यानंतर ऋषिकेशने थोड्या वाऱ्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काट्या फेकल्या आणि परत आपल्या दिशेने येतात हे पाहण्याचा आनंद त्याने घेतला. त्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. ते धुके तुम्हाला दिसतच असेल, एकदम धुरासारखे ते वाहत होते. आणि ऋषिकेश बाई काठ्यांमध्ये व्यस्त होता. खरंच झालं होतं. आणि फायनली आम्ही गाडीच्या पार्किंग पाशी आलो आणि परतीच्या मार्गाला निघालो. आणि येताना खूप जास्त धुके लागले. मग तिथं आम्ही थांबलो आणि धुक्याचा आनंद घेतला. लोणावळ्याहून अगदी जवळ अंतरावर हा नजारा तुम्ही पाहू शकता.
धुक्यात फिरण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी एक राऊंड मारून आलो. त्यानंतर पुन्हा गाडीला स्टार्टर मारून निघण्याच्या तयारीत ऋषिकेश शेट आले आणि आमचा परतीचा मार्ग चालू झाला. आणि अशा पद्धतीने आम्ही आज लोणावळा येथे टायगर पॉईंटला व्हिजिट दिली. आणि खूप आनंद वाटला. शनिवार असल्यामुळे गाड्यांची खूप गर्दी होती आणि परत येताना ही खूप धुक्याचा आस्वाद आम्हाला मिळाला. आणि तुम्हाला इथे कसे जायचे असेल ते सांगण्यासाठी ऋषिकेशशी कॉन्टॅक्ट करा.